नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? बाळासाहेब तुकाराम पवार, एल्मार मंगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सांगोला. हे अल्विरॉन कंपनीचं तुम्ही हे गव्हासाठी जे औषध वापरलं, तुम्हाला हे औषध पहिलं कुणी दिलं? हे आमच्या शेजारी शिवाजी महादेव कदम मनोतिक त्याचे विक्रेते होते. हां हां त्यांनी मला येऊन त्याची माहिती दिली. बर बर माहिती दिल्यानंतर सुरुवातीला काही माझा विश्वास बसला नाही, हां. पण त्यांनी स्वतःच्या पिकावर त्याचा वापर केला. ते बघितलं आणि तुम्ही ते मी पुन्हा घेतलं आणि ते घेतलं. असं केलं. बरं. ह्या गव्हासाठी तुम्ही किती फवारण्या केल्या? या गव्हाला आता माझ्या बघा 2 फवारणी झालेत. पहिले यांचा या अल्ट्राकॅनचा एक स्प्रे झाला. अल्ट्रागेन कॅल्सिबोचा एक स्प्रे झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा काही ठराविक अंतरामध्ये गॅप ठेवून हां. पुन्हा हे बुस्टर आणि रिबुस्टर आणि कॅल्सिबो कॅल्सिबो ह्याचे एक स्प्रे झाला. अजून एक स्प्रे याला देणं बाकी आहे. बाकी आहे. म्हणजे आता जी तुम्ही गव्हाची परिस्थिती पाहता, तुम्हाला काय फरक वाटला? पहिलं सुरुवातीला स्प्रे घेतल्यानंतर काय बदल झाला? बदक म्हणजे गव्हावर काळुकी भयंकर चढली गव्हावर आणि काळोखी चूड चांगल्या केली पद्धतीने गव्हाने. आली. आणि गव्हानं केली चूड. म्हणजे चूड म्हणजे फुटवा जादा झाला. फुटवा जादा आला. लेट असल्यामुळे फुटवा येत नाही शक्यतो. हां पण हां. या तुमच्या या ऑर्गॅनिकनं फुटवे जादा आणि लोंब्या सरसकट आल्या. सरसकट आले, एकसारखी सरसकट वाढ हा, झाली. एकसारखी वाढ झाली त्याची. तरी एका फुटव्यामध्ये एका ब्याला किती फुटवे निघाले असं 7 वाटतंय ते 8 तुम्हाला? फुटवे निघाले बघा. हा, म्हणजे एका तुम्ही जरा ब्याला. दाखवू शकता? होय, हे बघा. बघा हे दाखवा. हे बघा. हे आहे की नाही? ही मोजा हो साहेब. मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुट आहेत बघा. 9 फुटवे. बर. लुंबी जर बघितली तर लुंबीला काय वाटतं तुम्हाला? लुंबी ह्याच्यात इतकी उंच आलीच नसती. आली नसते. फक्त एक बोटाची कांडी आली असते. आणि चला बाकीच्या गव्हांच्या- एका लुंबीच्या कुड्या मोजा बरं जरा. तुमचे विधान. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 कुड्या आहेत. 9 18 तर 54. म्हणजे 54 एका सरासरी लुंबीमध्ये गहू आहेत आणि 9 फुटवे आहेत. 9 फूट त्याला हे. बर बर बर. मग एकंदरीत तुम्ही आतापर्यंत गहू हे पीक करताय, त्यामध्ये आणि चालू ही जी तुम्ही 2 फवारण्या घेतल्या म्हणताय आणि तिसरी फवारणी बाकी आहे, तर तुम्हाला यामध्ये किती डिफरंट वाटतोय? डिफरंट म्हणजे काय माहिती आहे का, गहू एकसारखा सगळा आला. एकसारखा. वाढ तर शाखीय झाली हा. आणि उत्पन्नाला फरक पडला. कारण का आपणही मोजलं तर 4-4-5 वर आता बाकीचे गहू निसवल्यात. बर बर बर. नंतरचे ते उत्पन्न आहे ते शक्यतो सर्वसाधारण डबलच होईल असा अंदाज आहे मला. अंदाज आहे. म्हणजे कायम गहू करता किती उत्पन्न निघतं तुम्हाला? अहो, काय थोडं निघत असते, इतके काय लई नाही निघत. बर पण याचं भरपूर बर. आता किती निघल असं वाटतंय? एक सर्वसाधारण 3 टनापर्यंत बजेट आहे बघा. एक 1.25 एकर गहू आहे. हा एक हा. 3 टनापर्यंतचं बजेट आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही औषध वापरून समाधानी आहात? समाधान आहे पूर्ण. बर बर. कारण आणि का- इतर जे शेतकरी गहू करतात त्यासाठी तुमचं काय सजेशन असेल, काय Suggestion मार्गदर्शन काय असेल? म्हणतोय मी, टेम्परेचर आता 30 ज्या वेळेला मार्केटमध्ये राहतं हा त्यावेळेस ह्याची परिपक्वताच होते. मग तो गहू 110 दिवसाचा असू हा. किंवा 65 दिवसाचा असू, तो परिपक्वतेच्या मार्गाकडे जातो. बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतंय, त्याचं काम आहे ते त्या वेळेनुसारच केलं जाते. आणि तुम्ही काय म्हणला, हे बियाणं तुम्ही विकत नाही आणलेलं, घरचं हा, बियाणं. घरचे टाकले बी. घरचं हम्म. बियाणं गेल्या असून वर्षी सुद्धा, विकत घेतलेलं आहे आणि चालू वर्षी घरचंच पूर्णपणे तरी बियाणं सुद्धा वापरलं. एवढं छान तरी पद्धतीने सुद्धा ह्याने इतका फुटवा आणि ह्या औषधामुळे रिझल्ट आहे. ओके. सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं. तुम्ही जे अल्विरॉन कंपनीला तुम्ही मुलाखत दिली, त्यामुळं तुमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली दिसते. तर आणि पिकावर तेज आहे. तेज आहे, काळोखी आहे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.